नमस्कार माझ्या प्रिय नाशिककरांनो, रामनवमीच्या या मंगल पर्वावर प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या नाशिक भूमीतून मी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून तुमच्याशी संवाद साधत आहे। तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या शुभ मुहूर्तावर माझं हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचतंय ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे। आपल्या सगळ्यांशी मनातलं बोलता यावं म्हणून हा पत्रसंवाद आणि यातील हे माझं दुसरं पत्र। आपण जे नातं जपतोय ते फक्त नागरिक आणि प्रतिनिधी यांच्यातलं नाही, ते अगदी घरच्यासारखं आहे। नाशिक शहर हे आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबाची प्रमुख म्हणून माझ्या या परिवाराकडून काही अपेक्षा ज्या फार मोठ्या नाहीयेत तर मनापासून आहेत। या महिन्यात आपण सगळ्यांनी खूप गोष्टी एकत्र अनुभवल्या, जसं की महिला सक्षमीकरणाचे उपक्रम, नागरिकांच्या समस्यांवर उपाय, सांस्कृतिक कार्यक्रम, विकास कामांची सुरुवात, आपल्या गोदामाईच्या स्वच्छतेसाठी उचललेलं पाऊल, जी खरं तर स्वच्छता मोहीम नाही तर तो आपल्या श्रद्धेचा आणि जबाबदारीचा भाग आहे। यंदाच्या 8 मार्चला महिला दिनानिमित्ताने प्रॉपर्टी टॅक्स मध्ये दिलेल्या सवलतीचा तुमच्याकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद खूप बरं वाटला। आगामी आर्थिक वर्षात उर्वरित कर देखील तुम्ही वेळेत भराल याची मला खात्री आहे, कारण हा प्रत्येक रुपया आपल्या नाशिकच्या विकासासाठी, सोयी सुविधांसाठी आणि आपल्या शहराला अधिक सक्षम बनवण्यासाठीच वापरला जाणार आहे। सगळं छान होत असताना गेल्या काही दिवसात काळजी वाढवणाऱ्या गोष्टी घडल्या, जसं की आखाती देशांमध्ये आपले काही नाशिककरही अडकले होते। त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुरू करताना मनात एकच भावना होती, त्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेला प्रत्येक नाशिककर हा माझा कुटुंबाचाच भाग आहे आणि त्याच्यापर्यंत मदतीचा हात पोहोचावा, त्यांना विश्वास वाटावा की आपलं शहर आपल्या पाठीशी आहे आणि यासाठी आपण सगळे मिळून उभे राहिलो हीच खरी ताकद आहे आपल्या नात्याची। त्याचबरोबर अलीकडे गॅस, पेट्रोल आणि इतर इंधनाच्या तुटवड्याच्याही काही अफवा पसरवल्या जात आहेत, पण हा निव्वळ राजकीय स्वार्थातून पसरवलेला गैरसमज आहे। अशा अफवांवर विश्वास ठेवू नका। येणाऱ्या काही दिवसात सर्व काही सुरळीत होईल। इंधनाचा कोणताही तुटवडा भासणार नाही याची मला खात्री आहे। अलीकडे काही भोंदू प्रवृत्तीचे आपल्या नाशिकचं नाव खराब करताय, चर्चेत आलंय। जे घडलं ते नक्कीच वेदनादायक आहे। अशा विकृत प्रवृत्तींना शिक्षा देण्यासाठी आपली न्याय व्यवस्था सक्षम आणि कार्यरत आहे। तरीही नाशिकची प्रथम नागरिक म्हणून मी तुम्हाला एक मनापासून विनंती करते, आपल्या आजूबाजूला काय घडतंय, काय चाललंय याकडे लक्ष ठेवा, सजग राहा। विशेषतः माझ्या प्रत्येक बहिणीला हात जोडून एक विनंती आहे, कोणत्याही भुलवणाऱ्या गोष्टींना बळी पडू नका। स्वतःची सुरक्षितता आणि सन्मान जपा। गरज पडलीच तर प्रशासन अगदी ठामपणे तुमच्या पाठीशी उभं आहे। निर्भयतेने मदत मागा, कारण आपलं कुटुंब सुरक्षित ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। नाशिककरांनो, यात आपल्याला खचून जायची काहीच गरज नाही। आपलं नाशिक हे कुंभ पर्वाचं शहर आहे। जसं समुद्र मंथनात अमृत येण्याआधी विष बाहेर आलं होतं, तसंच कधीकधी समाजातील ही घाण आधी बाहेर पडायला हवी। येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक महत्त्वाचा विचार तुमच्या समोर ठेवते। आपण आज जे जपू तेच उद्या आपल्या नाशिकची ओळख ठरेल। आपलं नाशिक ही फक्त इमारतींची रांग नाहीये, हे त्या निसर्गाचं देणं आहे, जिथे पर्वत, नदी, वारा आणि माती सगळंच आपल्याशी एकरूप होतं। येणाऱ्या कुंभमेळ्याकडे आपण हरित कुंभ म्हणून पाहूयात। लाखो लोक येतील, तेव्हा आपण त्यांना काय दाखवणार? फक्त व्यवस्था की एक स्वच्छ, सुंदर, हिरवगार शहर? भारतात अनेक महानगरपालिकांमध्ये इंदोर महानगरपालिका वारंवार अग्रेसर ठरली आहे, पण हे केवळ प्रशासनाचं नाही तर तिथल्या नागरिकांच्या सक्रिय सहभागाचं सुद्धा फलित आहे। नाशिककरांनी जर मनात आणलं तर आपण हेही शक्य करू शकतो। प्रशासनाची जबाबदारी सांभाळायला मी व माझे सहकारी पूर्णपणे तयार आहोत, पण आम्हाला साथ हवी आहे ती तुमच्या सक्रिय सहभागाची, जो तुम्ही नक्कीच द्याल।
याची मला खात्री आहे. म्हणून आज मी तुम्हाला एक छोटी पण खूप महत्त्वाची विनंती करते. प्रत्येकाने एक झाड लावा आणि त्याची जबाबदारी स्वतः घ्या. आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची जशी काळजी घेतो ना, तसं एक झाड आपल्या कुटुंबाचा भाग बनवून त्याला वाढवा. कारण उद्या त्याच झाडाखाली कोणीतरी सावली घेईन आणि त्याचं समाधान हे तुम्हाला मिळेल. ही भावना खूप सुखावणारी आहे. आपण सगळे मिळून जर हा छोटासा संकल्प केला तर नाशिकचं रूप बदलायला वेळ लागणार नाही. हे दुसरं पत्र लिहिताना मनात एकच विश्वास आहे, दर पत्रागणिक आपलं नातं अजून घट्ट होईल. भेटूया पुढच्या पत्रसंवादात. जय श्रीराम.